हाय हॅलो गाईज, आज आपण मंचुरियन बनवणार आहे. आता चला रेसिपी बघू. आता ही आहे कोबीचा गड्डा. आपण असे 2 गड्डे घेणार आहे आणि ह्याला चिरून व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला. तर चला आता कापून वगैरे घेऊ, चिरून घेऊ. आता मस्त असे बारीक बारीक कापून घ्यायचे कोबी. बारीक बारीक कापायचे याला. आता पाऊस बाहेर पडतोय, गरमागरम मंचुरियन खायचे. मंचुरियन आता कोबी कापून घ्यायची बारीक बारीक. आता लसूण पण काढायचा. लसूण कोथिंबीरनं अजून चांगली चव येते त्याला. लसूण थोडा सोलून घ्यायचा असा. कोथिंबीर पण कापून घ्यायची आणि लसूण कोथिंबीर वाटून घ्यायचं. आता खलबत्त्यात वाटून घ्यायचा बारीक. आता आम्हाला चाकून काय बारीक करता आलं नाही, त्याच्यामुळे आम्ही मिक्सरमध्ये वाटतोय. आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे कोबी. आता कोबीला वाटून वगैरे घेतलेलं आहे. आता हे बघा असे बारीक बारीक करायचे. एकदम बारीक बारीक होते मिक्सरमध्ये. हे सगळं काढून घ्यायचं. बघा अशा प्रकारे एकदम बारीक बारीक होते. 1 वाटी मैदा टाकायचा. बस. अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर टाकायचं. त्यात लसूण कोथिंबीर ही टाकायचं. त्यानंतर मीठ टाकायचं आणि एक कलर टाकायचा लालवाला. त्याच्यामुळे मस्त असे मंचुरियन होतात. लालवाला कलर टाकायचा. लालवाला कलर टाकला ना अजून मस्त असा कलर येतो मंचुरियनला. त्यानंतर असं मळून घ्यायचं. असं पीठ मळून घ्यायचं छान असं. ह्याच्यात पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही. त्याला असं मळून घ्यायचं आणि ह्याला पाणी सुटतंय. ह्याला पाणी टाकायची गरज नाही. ह्याच्यामध्ये कोबीलाच पाणी सुटतंय. आता मळून झालेलं आहे पीठ. त्यानंतर आपण तळायला घेऊ. आता कढई ठेवली आहे. आता तेल गरम करायला ठेवू. तेल गरम होते. आता असे बारीक बारीक गोळे टाकायचे त्याच्यामध्ये तेलामध्ये. तेल गरम झालेलं आहे. आता नितळते मंचुरियन. आता कसे होतात बघू. आता कसे असे लाल लाल झालेले बघा मंचुरियन. हे बघा आपले मंचुरियन झाले आहेत रेडी. बघा कसली भारी झाले आहेत लाल लाल. बघा कसा कुरकुरीत झालेले आहेत. बघा कसले कुरकुरीत झालेले आहेत लाल लाल. आजी तर खा बघ कसे जायत बघ मंचुरियन. आता मी पण खाऊन बघते. मस्त मस्त.